हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण तांदळाचे मोदक तयार केलेले आहेत ते आपण बघणार आहे. तांदळाचे मोदक तयार करण्यासाठी आपण तांदळाचे पीठ 2 वाटी घेतलेले आहे. कढईमध्ये 2 वाटी पाणी आपण गरम करून घेत आहे. तर तांदळाच्या पिठाला आपण उकड काढून घेणार आहे. त्यासाठी आपण 2 वाटी पाणी उकळून घेत आहे. थोडंसं मीठ आणि 2 चमचे साजूक तूप घालत आहे. पाण्याला आपल्याला चांगली खळखळून उकळी काढून घ्यायची आहे. आणि आता मी गॅस बारीक केलेला आहे. 2 वाटी आपण तांदळाचे पीठ घेतलेले आहे ते आपण गरम केलेल्या पाण्यामध्ये घालून चांगले परतून एकत्र मिक्स करून घेणार आहे. झाकण ठेवून 10 मिनिटे पीठ मुरत ठेवणार आहे. 10 मिनिटानंतर गरम असतानाच आपण पीठ मळण्यासाठी घेतलेले आहे. तर थोडे पीठ जरा गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण पीठ आहे ते मळून घेत आहे. उकड काढून घेतल्यामुळे पीठ मळायला दुसरे पाणी लागत नाही आहे त्या पाण्यामध्ये आपण पीठ मळून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण तांदळाचे पीठ आहे ते चांगले मऊसूद मळून घेणार आहे. दोन चमचे साजूक तूप लावून आपण पीठ आहे ते चांगले मऊसूद मळून घेत आहे. मळून घेतलेल्या पिठाला आपण थोडेसे तूप लावून पीठ पुन्हा एकदा चांगले मळून एकत्र घेत आहे. सारण तयार करण्यासाठी आपण गरम कढईमध्ये 2 चमचे तूप घालत आहे. तूप गरम झाले की त्यामध्ये आपण थोडीशी खसखस घालत आहे. त्यामध्ये आपण बदामाचे तुकडे, काजूचे तुकडे आणि थोडे मनुके घालून तुपामध्ये परतून घेत आहे. तर सुकामेवा आपण 2 चमचे तुपामध्ये परतून घेत आहे. 1 वाटी आपण खोबऱ्याचा खीस, ओल्या नारळाच्या खोबऱ्याचा खीस आहे तो आपण काढून घेतलेला आहे. तो आपण तुपामध्ये घालून परतून घेत आहे. यात आपण 2 चमचे वेलची पावडर टाकत आहे. अर्धी वाटी गूळ चिरून घेतलेला आहे तो कढईमध्ये घालून परतून घेत आहे. गूळ आपल्याला सतत असे परतून वितळून घ्यायचा आहे. गुळामध्ये आपल्याला चांगले खोबऱ्याचा खीस आहे तो चांगला शिजवून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने सतत असे परतून गूळ आपल्याला चांगला खोबऱ्याच्या खिसामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला मोदक तयार करण्यासाठी सारण तयार करायचे आहे. आणि आता हे आपले सारण तयार झालेले आहे. गॅस बंद केलेला आहे आणि हे तयार केलेले सारण आपल्याला थंड करून घ्यायचे आहे. मोदक तयार करण्यासाठी आपण तांदळाचे पीठ मळून घेतलेले आहे. त्याचे आपण आता छोटे गोळे तयार करून आपण असा वाटीगत आकार देऊन त्यामध्ये सारण घालून आपण मोदक तयार करून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला मोदक तयार करता येतील. किंवा असा छोटासा गोळा घेऊन तो पुरी एवढ्या लाटून त्यामध्ये नंतर आपल्याला 1-2 चमचे सारण घालून पाहिजे त्या आकारामध्ये आपल्याला मोदक तयार करून घेता येतात. तर मी अशा पद्धतीने पुरीची एक घडी गोळा करून मोदक आहे ते तयार करून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करून घेणार आहे. मोदक तयार करून झाल्यानंतर वरती जे जादा पीठ आहे ते आपण तांदळाचे पीठ काढून बाजूला घेणार आहे. ते नंतर आपण दुसऱ्या मोदक तयार करण्यासाठी वापरणार आहे. आणि अशा पद्धतीने आपण मोदक तयार करून घेत आहे. मोदक तयार करण्याची ही पद्धत आहे ती अतिशय साधी आणि सोपी आहे. तर अशा पद्धतीने आपण 1-2 चमचे सारण घेऊन
मोदक तयार करून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करून घेणार आहे आणि ते आपण चाळणीमध्ये ठेवणार आहे. तर चाळणीला मी थोडेसे तूप लावून घेतलेले आहे आणि तयार केलेले मोदक आपण चाळणीमध्ये ठेवलेले आहेत. उकडीचे मोदक आपण तयार करत आहे. त्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी आपण गरम करायला ठेवलेले आहे. त्यामध्ये आपण चाळणीमध्ये अशा पद्धतीने मोदक तयार करून त्याच्यावरती आपण थोडेसे तूप घालून झाकण ठेवून आपण 15 मिनिटे मोदक शिजवून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपले तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही संकष्टी असते किंवा चतुर्थी असते तेव्हा गणपती बाप्पांना प्रसाद दाखवण्यासाठी कोणते मोदक तयार करतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा.